आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत 1600 बळी। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य होणार। सौंदत्ती डोंगरावर नवरात्र उत्सवाची प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी। सौंदत्ती येथे अटल गुन्हेगाराकडून 5 लाखाचे दागिने जप्त। सर्वेक्षणास गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक। आता बेळगाव खानापूरही दुष्काळी यादीत। डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी। शारदोत्सवात विविध स्पर्धा संपन्न। सामरा गावाला स्वतंत्र बस सेवा सुरू करण्याची मागणी। स्मार्ट सिटीमधील त्रुटींच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे आंदोलन। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने 3 दिवसांपूर्वी इस्रायलवर शेकडो रॉकेट टाकले। त्यानंतर इस्रायलनेही हमासच्या अड्ड्यांवर आणि गाझा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर रॉकेट टाकले। हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या 3 दिवसांपासून युद्ध सुरू असून या युद्धानं आतापर्यंत 1600 हून अधिक बळी घेतले आहेत। गाझा पट्टीत विध्वंस सुरू आहे। हमासने 150 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलंय। इस्रायलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झाली आहे। गाझा पट्टीचा बराचसा भाग इस्रायली सैन्याने आता ताब्यात घेतलाय। अशातच हमासने 150 ओलिसांना ठार करण्याची धमकी दिली आहे। एकीकडे हमासने इस्रायलला ओलिसांना ठार मारू अशी धमकी दिली आहे, तर दुसऱ्या बाजूला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठं वक्तव्य करून हमासला उत्तर दिलंय। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य होणार। अयोध्येमध्ये राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे। हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे। दरम्यान प्राणप्रतिष्ठेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। राम जन्मभूमीवरील राम मंदिराचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे। त्याचवेळी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्यात गुंतला आहे। देशातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणार आहे। मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठेदरम्यान देशातूनच नव्हे तर विदेशातील पाहुण्यांची यादी तयार केली आहे। ट्रस्टने तयार केलेल्या यादीत भारतासह जगातील 80 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत। ट्रस्टने तयार केलेल्या यादीत भारतासह जगातील 80 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत। जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या तारखेला विदेशातील पाहुण्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सौंदत्ती डोंगरावर नवरात्र उत्सवाची प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी। सालाबादाप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून सलग 8 दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे। यावर्षी तब्बल 10 लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर नवरात्र उत्सव काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी पाहून मंदिर प्रशासनाच्या वतीने भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी
कार्यकारी अधिकारी SBP महेश यांनी दिली आहे। नवरात्र उत्सव काळात देवी दर्शनासाठी सौंदत्ती डोंगरावर प्रचंड गर्दी होत असते। येत्या 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये। तब्बल 10 लाख भाविक देवी दर्शनासाठी डोंगरावर येतील, याकडे लक्ष देऊन यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे। सौंदत्ती येथे अट्टल गुन्हेगाराकडून 5 लाखाचे दागिने जप्त। सौंदत्ती आणि परिसरातील गावांमध्ये घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला अटक करून सौंदत्ती पोलिसांनी 5,60,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत। सोमवारी ही कारवाई करण्यात आली। मनोज ईश्वर शिवळी, राहणार रामपूर साईट, सौंदत्ती असे त्याचे नाव आहे। त्याच्याजवळून 80 ग्राम 500 मिली सोने, 200 ग्राम चांदी आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे 8 मोबाईल संच असा 5,60,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला। रामदुर्गचे पोलीस अधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक करुणेश कौडा यांच्यासह इतर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली। सर्वेक्षणास गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक। अतिक्रमणासंदर्भात भूमापन सर्वेक्षणासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना गोकाक तालुक्यातील एलपट्टी येथे घडली आहे। या दगडफेकीत RFOसह वनविभागाचे 5 कर्मचारी जखमी झाले असून वन आणि पोलीस विभागाच्या वाहनांसह खासगी वाहनांचे नुकसान झाले। गोकाक तालुक्यातील एलपट्टी गावात अतिक्रमण केलेल्या वनजमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेले होते। त्यांच्यावर ग्रामस्थांनी दगडफेक केली। या घटनेत गोकाकच्या RFOसह वनविभागाचे 5 कर्मचारी जखमी झाले। दगडफेकीत वनरक्षक वाहन, पोलीस वाहन आणि 2 खासगी वाहनांसह 10हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले। आता बेळगाव खानापूरही दुष्काळी यादीत समाविष्ट। केंद्रीय पाहणी पथकाच्या दौऱ्यानंतर अखेर राज्य सरकारने बेळगाव आणि खानापूर दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत। त्यामुळे आता संपूर्ण बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित असणाऱ्या यादीत समाविष्ट झाला आहे। राज्य सरकारने 14 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या दुष्काळाच्या घोषणेत जिल्ह्यातील 15 पैकी 13 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते। बेळगाव आणि खानापूर या दोन्ही तालुक्यांना दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता। जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्यानंतर बेळगाव आणि खानापूर तालुक्याची पाहणी करून सरकारला वेगळा प्रस्ताव पाठवला होता। गेल्या आठवड्यात अजित कुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलं होतं। या पथकाने तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली। डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी। केलीच्या डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने 2 जणांवर हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत। हे यश हॉस्पिटलच्या सुसज्ज आणि अत्याधुनिक यंत्रणेचे आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। तसेच अवयवदानाविषयी जागृती करण्यासाठी हॉस्पिटलने विशेष उपक्रम हाती घेतल्याचं सांगण्यात आलं। यावेळी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रिचर्ड सल्ढाणा, डॉक्टर RB नेर्ली, वैद्यकीय संचालक कर्नल दयानंद आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते। अवघ्या 2 आठवड्यात प्रत्येकी 3 हृदय, यकृत आणि 4 किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून आरोग्य क्षेत्रात नवा टप्पा गाठलाय। एका वर्षात एकूण 9 यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर 5 वर्षात 12 हृदय प्रत्यारोपण आणि 75हून अधिक किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे। केलीने अवयवदान जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवली आहे। प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णांना नवीन जन्म देण्यात आलाय असं यावेळी सांगण्यात आलं। शारदोत्सवात विविध स्पर्धा संपन्न। शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित 2023 विविध स्पर्धा 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्या। दिनांक 7 रोजी बालिका आदर्श विद्यालय येथे बौद्धिक स्पर्धा झाली। विषय दिला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रश्नमंजुषा। मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग यामध्ये होता। दुपारी 2 वाजता शारीरिक स्पर्धा झाल्या। तसेच दुपारी चिसौका चंपा गोवेकर या 3 अंकी नाटकाच्या देणगी प्रवेशिकाचे उद्घाटन ज्येष्ठ संचालिका विजयाताई धोपेश्वरकर आणि श्री प्रसाद पंडित यांच्या हस्ते झाले। 90% देणगी प्रवेशिका त्याच दिवशी संपल्या। त्यानंतर प्रदर्शन विभागासाठी 2 जुन्या साड्या वापरून एक नवीन कलात्मक साडी तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली आहे।
संचालिका विजयाताई धोपेश्वरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। परीक्षक सुखदा देशपांडे आणि अर्पणा सामंत यांचा परिचय करून देऊन त्यांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। प्रदर्शन पाहण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सांब्रा गावाला स्वतंत्र बस सेवा सुरू करण्याची मागणी। सांब्रा गावाला स्वतंत्र बस सोडण्यात यावी आणि या मार्गावरून धावणाऱ्या सर्व बस थांबविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी विद्यार्थिनी आणि लोकप्रतिनिधींतर्फे शनिवारी देण्यात आले। निवेदनाचा स्वीकार करून बस सुरळीत सोडण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। गावाला पूर्वी बेळगावहून स्वतंत्र बस होती, मात्र सध्या ती बस मोदगे गावाला सोडण्यात आली आहे। मागील 6 महिन्यांपासून येथील बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। शनिवारी राज्य परिवहन मंडळाच्या विजयालक्ष्मी गडकरी आणि ट्रॅफिक इन्स्पेक्टर जगदीश मोदगे यांची भेट घेऊन बस सेवेसंदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन देताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, ग्रामपंचायत अध्यक्ष रचना गावडे, उपाध्यक्ष मारुती जोगानी, सदस्य मल्लाप्पा कांबळे, नितीन देसाई, पुंडलिक जत्राटीसह श्रीनाथ जत्राटी, विद्यार्थिनी स्वाती जोई, नीता केदार, अन्विता पाटील, साक्षी पाटील, प्राची गावडे आदी विद्यार्थी उपस्थित होते। स्मार्ट सिटी मधील त्रुटींच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे आंदोलन। स्मार्ट सिटी योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे। असं असताना स्मार्ट सिटीला पुरस्कार देण्यामागचं प्रयोजन नेमकं काय? कोणत्या निकषांच्या आधारावर शहराला स्मार्ट सिटीचा पुरस्कार देण्यात आला याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावं अशी मागणी करीत सर्वपक्षीयांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलं। शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या समोर विविध संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन छेडलं। तसेच स्मार्ट सिटीमध्ये असंख्य त्रुटी असल्यामुळे नागरिकांची दिशाभूल होतीये, तसेच समस्यांचा डोंगर वाढलाय। याची गंभीर दखल सरकारने घ्यावी अशी मागणी करण्यात आली। पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते आणि संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सदस्यांनी देखील आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। रमाकांत कोंडुस्कर, राजीव टोपण्णावर, सुजित मुळगुंद, विनय नवलगट्टी आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम। मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। महापालिकेने शहरातील व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभला। एपीएमसी रोडवरील व्यापारी संकुलातील 25 पैकी केवळ 3च गाळ्यांचा लिलाव झाला। त्यात सर्वाधिक बोली 7,200 रुपयांची लागली। काही ठिकाणचे गाळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने लिलाव होऊ शकलेला नाही। सोमवारी एपीएमसी रोडवरील 25 गाळ्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता। त्यात केवळ 3च गाळ्यांना बोली लागली। मासिक भाड्यासाठी मूळ बोली 2,000 रुपयांची होती, पण या ठिकाणी सर्वाधिक बोली 7,200 रुपयांची लागली। पुढील लिलाव शुक्रवार दिनांक 13 रोजी होणार आहे। शहापूर टपाल कार्यालयात जागतिक टपाल दिन साजरा। शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक येथील टपाल कार्यालयात मंगळवारी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला। यावेळी नगरसेवक जयवंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। शहापूर टपाल कार्यालयाचे पोस्टमास्टर SR जोशी यांनी जागतिक टपाल दिनाचं महत्त्व सांगितलं। शहापूर पोस्ट कार्यालयाचे RV अंगडी, RI अनगोळ, BR उमतार, SN हित्तलकेरी, संतोष पुजारी, MS मत्तिकोप यांच्यासह अन्य कर्मचारी आणि पोस्टाचे ग्राहक यावेळी उपस्थित होते। पोस्टल सप्ताहानिमित्त कार्यालयाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचा कार्यक्रम जाहीर।
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने नवरात्र उत्सवात श्री दुर्गा माता दौडीचे आयोजन करण्यात येतं। या संदर्भात छत्रेवाडा अनसुरकर गल्ली येथे शहर आणि ग्रामीण भागातील धारकऱ्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली। या बैठकीदरम्यान श्री दुर्गा माता दौडीबद्दल अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। या वर्षीची श्री दुर्गा माता दौड ही रौप्य महोत्सवी असल्याने मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात ही साजरी करावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं, अशी माहिती कर्नाटक प्रांत प्रमुख श्री किरण गावडे यांनी दिली। यावेळी जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकिचकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, प्रचारक हिरामणी मुच्चंडीकर, प्रवीण मुरारी, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवांनाचे, चंद्रशेखर चौगुले आदी यावेळी उपस्थित होते। शाहूनगरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांत नाराजी। स्मार्ट सिटी म्हणून पुरस्कार मिळालेल्या बेळगावमध्ये अस्वच्छता भरून राहिली आहे। वॉर्ड क्रमांक 33 मधील वंदना कॉलनीत कचऱ्याचे ढीग साचले आहेत। या परिसरात कित्येक दिवस कचऱ्याची उचलच झाली नाही। सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य दिसून येत आहे। ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि रस्त्याच्या कडेला प्लास्टिकचा कचरा साचलाय। महापालिकेने शाहूनगर आणि वंदना कॉलनीची तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। मनपा अधिकाऱ्यांना आमदार राजू सेठ यांचा कठोर इशारा। महापालिकेतील विरोधी गट नगरसेवकांच्या समस्यांचं तातडीने निवारण करा, न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा आमदार राजू सेठ यांनी दिला। विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आमदार सेठ यांनी आज महापालिकेत विशेष बैठक घेतली। बैठकीला महापालिकेतील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या तक्रारी आमदार सेठ यांनी ऐकून घेतल्या। त्या तक्रारी सोडवण्यासाठी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली। सर्व प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते। अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांचाही यामध्ये समावेश होता। महिलेचा विनयभंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। उद्यमबाग परिसरात एका महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गंभीर कलमे घालून कडक कारवाई करावी अशी मागणी ह्युमन राईट्स अँड सोशल जस्टिस मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्याकडे केली। गेल्या आठवड्यात संशयित अल्लासाब महबूबसाब नवदी वय 51 राहणार सौदत्ती हा भंगार भरण्यासाठी वाहन घेऊन उद्यमबाग परिसरात गेला होता। त्यावेळी त्या भागात महिला सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला। या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी जगदीश यांच्याकडे केली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष राम बनवानी, महिला पदाधिकारी अश्विनी लेंगडे, अविनाश धामणकर आदी उपस्थित होते। संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा। संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासंदर्भात अंतिम लढा देण्यासाठी गुरुवारी दिनांक 12 पासून तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला। खेडे तालुका आजरा येथे शिवाजी गुरव, संजय तरडेकर, शिवाजी इंगले यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। गेले अनेक महिने संघटनेच्या माध्यमातून संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासंदर्भात अनेक वेळा बैठका, आंदोलने शांततेच्या मार्गाने करीत आलो आहे। मात्र बाधित शेतकऱ्यांची फसवणूक करून महामार्गाचे काम सरकारी यंत्रणा व कंपनी पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यामुळे आता यापुढे प्रखर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष चांदपीर इनामदार गुरुवारी बेळगावात। सीमा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट बनवण्याच्या दृष्टीने पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रयत्न सुरू आहेत। त्याकरिता राष्ट्रवादीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष चांदपीर इनामदार हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत। गुरुवार दिनांक 12 रोजी दुपारी 4 वाजता रामलिंगण गल्ली येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला ते भेट देणार आहेत। बेळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक नार्वेकर यांनी केले आहे। हलगा मराठी शाळेच्या आवारात रोप लागवड। हलगा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारांच्या फुलाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली। गावातील युवकांनी हा उपक्रम हाती घेतला आहे। याचे गावात कौतुक होत आहे। त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी रोपट्यांची लागवड केली। यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष वासू सामजी, एसडीएमसी अध्यक्ष मनोहर संताजी, माजी मुख्याध्यापक ॲडव्होकेट भुजंग बिळगोजी, संतोष सामजी, सागर बिळगोजी, पिराजी मोरे, संभाजी हनुमंताचे आदी उपस्थित होते। ख्रिश्चन बांधवांकडून पोलीस उपायुक्तांची भेट। बेळगावच्या ख्रिश्चन बांधवांच्या शिष्टमंडळाने नूतन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांची भेट घेतली। बिशप रेव डॉक्टर डेरेक फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली।
बेळगाव डायोसेसन बोर्ड ऑफ एज्युकेशन अँड सोशल सर्व्हिसचे सचिव जेलार्ड डिसिल्वा, ॲडव्होकेट प्रमोद कुमार, प्राचार्य पायस सिरिल बेक, जनसंपर्क सचिव लुईस लॉड्रिक आणि सल्लागार विलियम अल्वारेस यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्यांकडून पोलिसांचा सत्कार. कंगराळी खुर्द गावातील पाटील गल्ली येथील रहिवासी रघुनाथ पाटील यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. त्यात त्यांचे 26.70 ग्रामचे गंटन, सोन्याची चैन 3800 ग्राम, कानातील रिंग 4700 ग्राम, टॉप रिंग 2009 ग्राम हे इतके त्यांच्या घरातील सोने चोरी झाले होते. अवघ्या महिन्याच्या आतच पोलिसांनी या चोरांचा मुसका आवळून त्यांच्याकडील चोरीचे दागिने जप्त केले व ते दागिने रघुनाथ पाटील यांना परत केले. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, विनायक कमार, राकेश पाटील व वैजनाथ बेन्नाळकर तसेच ग्रामसंस्थाच्या वतीने SPMC मार्केटयार्ड, CPI विश्वनाथ कबुरी, PSI किरण होनकट्टी तसेच स्टाफचा सत्कार करण्यात आला. चिकोडी केली अभियांत्रिकीत युरोपातील संधीवर कार्यशाळा संपन्न. चिकोडीतील केली अभियांत्रिकीत महाविद्यालयात युरोपमधील उच्च शिक्षण आणि नोकरीची संधी या विषयावर कार्यशाळा नुकतीच झाली. विद्या जायन्याचे व केदार मोघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रसाद रामपुरे अध्यक्षस्थानी होते. परदेशात शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान असलेले केदार मोघे जर्मनी व विद्या जायन्याचे फ्रान्स यांनी अनुभव कथन केले. मोघे यांनी जर्मनीतील शैक्षणिक व नोकरीच्या संदर्भातील माहिती दिली. अस्मिता क्रिएशन पुरस्कृत घरगुती गणेश मूर्तींचा बक्षीस समारंभ. अस्मिता क्रिएशन बेळगावच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव घरगुती गणेश मूर्ती, शेडू व प्लास्टर त्याचप्रमाणे घरगुती गणेशोत्सवचा देखावा म्हणजे सजावट अशा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 100हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप धामले स्कूलचे माजी मुख्याध्यापक दोदमनी व पारिजात कॉलनीतील मारुती मंदिर ट्रस्टचे श्री शरद माने हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला दडपण या मराठी चित्रपटाचे प्रमुख कलाकार शशिकांत नाईक, निधी राहुल व वेदांत पाटील हेही उपस्थित होते. विजेता स्पर्धकांना पारितोषिक, प्रशस्तीपत्र व चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शारदोत्सवच्या माजी अध्यक्ष निर्मलाताई जोगळेकर यांचे निधन. मूळच्या बेळगावच्या व सध्या पुणे इथं वास्तव्यास असलेल्या शारदोत्सव समितीच्या माजी अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई जोगळेकर वय 95 यांचे पुणे इथे निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, सुना, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. कर्नल नंदू जोगळेकर व साहित्यिक सुधीर जोगळेकर यांच्या त्या आई होत. आनंद लक्ष्मण रंगाई यांचे निधन. शिवाजी गल्ली गोंडवाड येथील रहिवासी आनंद लक्ष्मण रंगाई वय 88 यांचे सोमवार दिनांक 9 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 विवाहित मुली, सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता गोंडवाड येथे होणार आहे. न्यूझीलंडची विजयी घोडदौड सुरूच. सँटनरच्या गोलंदाजीपुढे दुबळ्या नेदरलँड्सचा धुव्वा, 99 धावांनी दणदणीत विजय. एकदिवसीय विश्वचषकाच्या 6व्या सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँड्सचा 99 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 50 षटकात 7 विकेट गमावून 322 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेदरलँड्सचा संघ सर्वबाद 223 धावांवर आटोपला. या विश्वचषकात न्यूझीलंडचा हा दुसरा विजय आहे. त्याने पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. न्यूझीलंडने नेदरलँड्सचा 99 धावांनी पराभव करत विश्वचषकात मोठा विजय मिळवला. त्याने पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. अशा प्रकारे या स्पर्धेतील किवी संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. गुणतालिकेतील त्याचे आता 2 सामन्यातून 4 गुण झाले असून तो पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे नेदरलँड्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. हैदराबादमध्येच गेल्या सामन्यात पाकिस्तानने त्यांचा पराभव केला होता. पाकिस्तानी क्रीडा पत्रकार जैनाब अब्बासची भारतातून हकालपट्टी. हिंदू विरोधी देवदेवतांच्या ट्विटमुळे सापडली वादात. भारतात विश्वचषक 2023 ही वर्ल्ड कपची 11वी आवृत्ती खेळवली जात असून 5 ऑक्टोबरपासून याला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाव्यतिरिक्त समालोचक, क्रिकेट तज्ज्ञ, चाहते आणि अँकर देखील भारताला भेट देत आहेत. पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानची अँकर जैनाब अब्बास भारतातील 2023चा वर्ल्ड कप मध्ये सोडून मायदेशी परतली आहे. रिपोर्ट्सनुसार तिला भारत सोडण्यास सांगण्यात आलंय कारण तिने भारत आणि हिंदू धर्मावर टीका केली होती, ज्यामध्ये ती हिंदू धर्माबद्दल वाईट बोलली होती. शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज. इंडिया वर्सेस पाकिस्तान आधी BCCIने दिला हा मोठा अपडेट.
विश्वचषक 2023 मधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध भारताचे पहिल्या 2 सामन्यांमधून दूर राहिलेला शुभमन गिल शनिवारी सुद्धा पुन्हा संघात परतण्याची शक्यता कमी झाली आहे. शनिवार 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. पण डेंग्यूची लागण झाल्याने शुभमनला या सामन्यात खेळण्याची संधी सुद्धा गमवावी लागणार असल्याचं समजतंय. बीसीसीआयने सोमवारी शुभमनच्या आरोग्याविषयी अपडेट देत सांगितलं की गिलच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे सध्या त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कावेरी रुग्णालयात भारताच्या स्टार खेळाडूवर उपचार सुरू आहेत. स्कूल गेम्स, जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी स्पर्धा उत्साहात. सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित स्कूल गेम्स, जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2023 गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंग, गणेशपूर, बेळगाव येथे पार पडली. या चॅम्पियनशिपमध्ये 40 पेक्षा जास्त स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. डीडीपीआय श्री बीएम नलतवाड, श्री डीएस डिग्रज, डीएसपीओ श्रीमती सुरेखा मिर्जे, माजी शहर पीओ एलबी नाईक, सूर्यकांत हिंडलगेकर, स्केटर्स आणि पालक यावेळी उपस्थित होते. सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, मिस्टर अंबिका, मिस्टर पठाडे आणि इतर यांनी वरील चॅम्पियनशिप आणि निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात मोठे कष्ट घेतले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.